नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। केंद्रात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेणार आहेत। सलग तिसऱ्यांदा निवडून येत पंतप्रधान पदावर विराजमान होणारे नरेंद्र मोदी हे भारतातले दुसरे राजकारणी आहेत आणि खास करून नेहरूंनंतर मोदीच आहेत। या आधेमध्ये कोणताही गांधी नाही। याच्याही पलीकडे जाऊन आता ही तिसरी टर्म जी पंतप्रधान पदावर विराजमान झाल्याच्या नंतर नरेंद्र मोदी सुरू करतील ती घटक दलांच्या सह आणि घटक दलांच्या मुळे आहे हे सुद्धा विसरून आपल्याला चालणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या तिसऱ्या कार्यकाळातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जर कुठला लक्षात घ्यायचा असेल तर तो टप्पा आहे घटक पक्षांच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या काळात भारताला त्यांच्या ध्येय धोरणांच्या आधारे पुढे नेण्याचा। पण हे सगळं तसं पाहायला गेलं तर अपेक्षितच आहे। जे अनपेक्षित आहे त्याचं सूतोवाच करण्यात आलेलं आहे आणि ते सूतोवाच दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, दस्तूर खुद्द पंतप्रधान पदावर आत्ता असलेल्या आणि भविष्यात सुद्धा असणाऱ्या नरेंद्र मोदींकडूनही नाही तर नितीश कुमार यांच्याकडून करण्यात आलंय। नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत। पंतप्रधान पदाचे यापूर्वीचे दावेदार होते। भविष्यात ते पंतप्रधान पदाचे दावेदार असतील नसतील कल्पना नाही, पण नितीश कुमार बोलून गेले आहेत मोदी 2029 लाही निवडून येतील आणि त्याचाच धागा पकडत मोदींनी जी वक्तव्य केली त्यात एक अत्यंत सावध भूमिका आहे। मोदी म्हणतात रालोआचं सरकार पुढची 10 वर्ष असणार आहे। पुढची 10 वर्ष रालोआचं सरकार असेल याचा दुसरा अर्थ काँग्रेसची आघाडी काही पुढची 10 वर्ष सत्तेत येत नाही आणि काँग्रेस टप्प्याटप्प्याने खिळखिळी होत जाते। काँग्रेस आघाडी आजच्या घडीला एकत्रितरित्या जितकी आहे अख्खा भाजप एकत्रितरित्या तेवढाच आहे आणि भाजप आघाडी ही स्वाभाविकरित्या काँग्रेस आघाडीपेक्षा जास्त आहे। गेल्या 3 निवडणुकांमध्ये एकत्रितरित्या काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या आहेत त्यापेक्षा जास्त जागा एकट्या भाजपाने कमावलेल्या आहेत। अशी अनेक समीकरणे आहेत। सांगायचा मुद्दा हा की 2024 ला मोदी येणार नाहीत म्हणणाऱ्यांच्या समोर 2024 सोडा 2029 मध्येही त्यांच्याच नेतृत्वात सरकार येईल असं सूतोवाच करण्यात तर आलंच, पण त्याही पलीकडे जाऊन जी गोष्ट घडली आहे ती म्हणजे मोदीच 2029 ला असतील। या निमित्ताने आता आपल्या सोबत असलेल्या विविध मान्यवरांबरोबर आपण चर्चा करणार आहोत।